केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांनी नागपूर शहरातील जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबद्दल आणि नागपूर शहरातल्या 106 टाक्याच्या माध्यमातून पाणी टाक्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला पिण्याचं पाणी मिळावं, वॉटर स्कॅर्सिटी राहू नये आणि ज्या ज्या ठिकाणी काही लिकेज असतील, ज्या ज्या ठिकाणी पाण्याची चोरी असेल, जवळपास 30% लिकेजेस पाण्याचे आहेत, ते दूर करण्याकरता सूचना दिल्या। महिन्याभराच्या आतमध्ये साधारण नागपूर शहर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल। आज तातडीच्या उपाययोजना करायच्या आणि महिनाभरामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या। पण नागपूर शहराला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे। कुठेही कुठल्याही झोनमध्ये पिण्याचं पाणी मिळणार नाही असं राहणार नाही। सर्वांची काळजी घेण्याच्या सूचना। साधारण 2 तास पिण्याच्या पाण्याच्या संपूर्ण तोटलाडो पासून तर हुडकेश्वर पर्यंत पिण्याचं पाणी मिळावं याकरता 2 तास बैठक चालली। सोबतच या ठिकाणी नाग नदीच्या, पिवळ्या नदीच्या पुनर्जीवन आणि संपूर्ण या नागपूर शहराचं सिवेज जे लाईन आहे त्याबद्दलची बैठक झाली। सोबतच कोरा नदीचं पुनर्जीवन याबद्दलही बैठक झाली आणि या ठिकाणी सोबतच नागपूरमध्ये जे मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटलला जवळपास 100 कोटी रुपयाची जे गरज आहे, काल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तसं आपलं सुतोवाच केलं की नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटल जे टीबी वॉर्ड जवळ बनणार आहे त्या बिल्डिंग करता जवळपास 100 कोटी रुपये लागणार आहे।